माझे नाव प्रज्ञा मनोज निमसटकर. माझा वर्ग पहिला. मी सांगणार आहे महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित 25 प्रश्न. पहिला प्रश्न, महर्षी कर्वे यांचे पूर्ण नाव काय होते? उत्तर, धोटे केशव कर्वे. दुसरा प्रश्न, महर्षी कर्वे यांचा जन्म कधी झाला? उत्तर, 18 एप्रिल. महर्षी कर्वे यांचा जन्म कुठे झाला? महर्षी कर्वे यांचा जन्म कुठे झाला? महाराष्ट्र जिल्ह्यातील रत्नागिरी, महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात मलोद या गावी. महर्षी कर्वे कोणत्या क्षेत्रात कार्य करत होते? उत्तर, समाज सुधारणा व शिक्षण. महर्षी कर्वे यांना महर्षी ही पदवी का दिली मिळाली? समाज सेवेसाठी दिलेले महान कार्यामुळे महर्षी कर्वे यांना महर्षी ही पदवी मिळाली. महर्षी कर्वे यांनी कोणत्या समाज घटकासाठी विशेष कार्य केले? उत्तर, विधवा मुलींसाठी, महिलांसाठी विधवा पूर्ण विवाहाला प्रोत्साहन देण्याचे महर्षी कर्वे होते का? होय. महर्षी कर्वे यांनी स्वतः विधवा विवाह केला का? होय. महर्षी कर्वे यांनी स्थापना केलेली पहिली संस्था कोणती? विधवा आश्रम. विधवा आश्रमची कुठे स्थापना करण्यात आली? पुणे जिल्ह्यातील हिंगणे या गावी. महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी कोणती संस्था सुरू केली? उत्तर, महिला विद्यापीठ. महिला विद्यापीठाचे सध्याचे नाव काय आहे? SANDT महिला विद्यापीठ. महर्षी कर्वे यांना भारतरत्न कधी मिळाले? उत्तर, 1958 साली. भारतरत्न मिळवणारे ते कोणत्या क्षेत्रातील व्यक्ती होते? उत्तर, समाजसेवा व शिक्षण. महर्षी कर्वे यांचे मुख्य ध्येय काय होते? स्त्री सशक्तीकरण. महर्षी कर्वे विचारसरणीचे समर्थक होते. समानता व मानवतावाद. महर्षी कर्वे शिक्षणाला का महत्त्व दिले? महर्षी कर्वे यांनी शिक्षणाला का महत्त्व दिले? उत्तर, समाज प्रगतीसाठी महत्त्व दिले. महर्षी कर्वे यांचे कार्य कोणत्या काळात झाले?
तर 19व्या व 20व्या शकात महर्षी कर्वे यांचे निधन कधी झाले? उत्तर 9 नोव्हेंबर 1962.